कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कांदिवली लोखंडवाला चलोगे? नहीं चलेगा। अरे क्यों नहीं चलोगे? मला घरी जायचंय. अरे मला पण घरी जायची। पण मी तुमच्या घरी काय येऊ? मी काय आगाऊपणा आहे हा? मला माझ्या घरी जायचंय. अहो मला पण माझ्याच घरी जायचे। हा। अहो, तुम्ही तुमच्या घरी यायची ऑफर मला कशी देताय? ही काय फालतूगिरी आहे? दिस इज नॉट डन. हे रिक्षावाल्यांची खूप नमनामी चालली आजकाल. काय चालली? नमनामी. नामी नसतो हो, मनमानी असत। कोण आहे? तेच ते. यम 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 काय काय झालं काय? यम 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 अहो काय करताय? यम 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 नम नाही, राम 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 असतं ते. आणि जप करताना हातामध्ये माळ असते, मणी नसते. कोण आहात तुम्ही? अहो सोडा ना, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मला प्लीज कांदिवली लोखंडवाला सोडा. चला. तिथं वारुळ आहे तुमचं? काय? वारुळ? वारूळ कांदिवलीत कसं असेल? वारूळ तर तिथे आहे ना, अजंठा जवळ. अहो ते वेरुळ असतं। काय बोलताय? शिल्पाचा काही नमुना आहे उत्तम तिकडे, माहितीये का तुम्हाला? खरंच बोलताय, तुम्ही पण ओळखता त्याला. नमुनाचा आहे एक नंबरचा तो. कोण? शिल्पाचा नवरा, आमचा प्रोड्युसर. त्याला इच्छाधारी नागिने का शिरा बुगडे? काय बोललात तुम्ही? नाही काय नाही काय नाही। चला मग, काय बोलत नसाल तर मला पटकन सोडा ना. कांदिवली लोखंडवाला चला. कांदिवली लोखंडवाला म्हणजे श्रीमंत नागिन दिसते ही। म्हणजे तिकडे हिचा 3 किंवा 4 BHKच असणार बघा। स्वतःशी बोलून झालं असेल तर चलता का? नाही मी नाही येणार। अरे का नाही येणार? का नाही येणार तुम्ही? का येणार नाही ते सांगा आधी मला. काय झालं पण? नागिन मग नागिन झालीये? औषध घ्या तुम्ही. माझ्याकडे ना एक चांगला आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्याच्याकडचा लेख मी तुम्हाला आणून देते. काय देते? लेख. अहो लेख म्हणजे माहित नाही का तुम्हाला? ते नाही का असं पावडर जडीबुटी एकत्र करतात आणि मग असं कशात तरी मिसळून असं अहो लावतात. त्याला लेप म्हणतात, लेप। कळलं का? नाही, पण तुम्ही नागिन, मी नाही येणार। ओ अच्छा, ह्याच्यामुळे तुम्हाला असं हा. वाटतं? मी नागिन नाही, मी हिरोईन आहे. मला माहितीये, इच्छा जरी लोक काही बनू शकतात। मला सोडा, मला तुम्हाला सोड। सोडा? अरे ह्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला कसं सोडणार? मी रिक्षावाली आहे का? तुम्ही रिक्षावाले आहात की नाही? मग तुम्ही मला सोडायचं. चला पटकन, मला उशीर होतोय. मला कांदिवली लोखंडवाल्याला सोडा. चला. देवा, कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून हिनं मला धरले? परमेश्वरा मला सोडव. पण हे बघा, तुमच्या मी पाया पडतो पण काय काय? तर नागपंचमीला मी निर्जळी उपाल तरी पण मला सोडा। मला सोडा। अहो माझं लग्न नाही झालं आज। काय फायदा लग्न करून? असं पण लग्न झाल्यावर तुमची बायको रोज तुम्हाला डंकच मारणार आहे ना. हा, आठवलं। एकदा शेतात काम करताना माझ्या बापाकडून एका नागाला नांगराचा धक्का लागला होता। त्याला दुखापत झाली होती। म्हणजे तो तुमचा लवर होता। माफ करा, चुकलं। तो तुमचा लवर आहे ना? काय बोलतात? कोण लवर? अहो तो तुमचा प्रियकर, तो नाग। अहो तो जखमी असताना माझ्या बापाचा त्यानं डोळ्यामध्ये फोटो काढला असेल आणि त्याचा बदला घ्यायला म्हणून तुम्ही इथं आलात। लय अभिमानाने तुला बापाचा चेहरा असल्याचा। हा, आता पडलं ना महागात, आली ना शोधत बाप। काय झालं तुमचं एकट्यामध्ये? हा, तुम्ही रिक्षावाले आहात की भारत गणेशपुरे? कधीपासून एक पात्रीत चाललंय तुमचं. मी पण आहे स्किट मध्ये. आणि काय लावलंय लवर नवरा वगैरे? माझं असं कोणी नाहीये. बरं मला सांगा, तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे? अहो माझं लग्नच झालं नाही अजून. आय एम स्टील सिंगल. बरं होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय आहे? इफ नागेश्वर. बघा कोबरा आहे ना तो? कोबराच आहे तो. बंद करा प्लीज. स्टॉप दिस प्लीज. बघा. नका वाजव प्लीज. बंद करा.
तुम्हाला त्रास होतो ना? हा हा, मला माहिती आहे, पुंगी वाजवली ना की नाग लांब पळतात. तुम्हाला त्रास होतो त्याचा, मला माहिती आहे. अहो मग पुंगी वाजवायची ना, मेंडोलिन का वाजवताय? अहो बासरीच्या जवळ जाणार काहीतरी बोलायचं तर हे काय मेंडोलिन काय? हा? मला माहिती तुम्हाला त्रास झालाय. मला त्रास झालाय कारण का तुम्ही खूप वाईट वाजवताय, म्हणून मी नका वाजवू असं म्हणते. त्याचा त्रास होतोय मला. ऐका ना, मी काय सांगते, हे वाजवणं वगैरे तुमच्या बसकी बात नाही, तर तुम्ही करू नका. तुम्ही ऍक्टिंग वर कॉन्सन्ट्रेट करा. हा, तुषार देवलचं बघा, एकदा त्यांनी युगपुरुष मधल्या नाना पाटेकरांची मिमिक्री केली होती. त्या भांडवलावरती त्या युगपुरुषाचा विगपुरुष झालाय. आजकाल तर तेही दिसत नाही, पण तरी कॉन्फिडन्स बघा त्याचा. अरे समोर नागिन असल्यावर कॉन्फिडन्स काय येणार आहे? माझा तर सगळा कॉन्फिडन्सच गेलाय. ओ असं काय करताय? चला हो, ना, हो, please. एवढा उशीर झालाय. लांब राहा. चला ना प्लीज. बघा हे बघा, तुम्ही ना ऐका, हे बघा, तुम्ही किती बी मंजुळे वागलेत ना तरी मी तुमचा नागराज नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ दे ना, मला वाटलं सोमवारी ना मी महादेवाला नारळ फोडीन, पण मला काही करू नका. मी का काय करीन तुम्हाला? हा, तुम्ही नाहीच काय करू शकत, कारण माझ्या खिशात आहे ना भंगारे बाबांचा अंगार आहे. तुम्ही लांबा तुम्ही. बघा तुम्ही घाबरलात ना. हा, अंगाराचं नाव सांगितलं घाबरलात. अहो तुमच्या खिशामध्ये अंगार आहे म्हणून मी नाही घाबरले, तुम्ही माझ्या अंगावर आलात म्हणून घाबरले. चला ना, तुम्ही काय असं करताय? मला सोडा ना पटकन. आणि मला इतकी भूक पण लागली आहे मगासपासून. मग ऐका ना, शेजारी ना तळ तिकडे जा, तिकडे लय बेडकं असतील, वाटल्यास मी 2-4 धरून आणतो आणि तुम्हाला देतो. बस. बरे आहात ना? हा, मी काय घोडा आहे का बेडकं खायला? घोडा बेडूक खातो? हे नव्हतं माहित मला. अहो तुम्ही एवढे घोडे झालात तरी तुम्हाला माहित नाहीये का की घोडा बेडूक खात नाही? मग मी का खाईन? या, आय रिमेंबर, माझ्याकडे स्नेक आहे. काय? स्नॅक्स. गंमत केली तुमची. रिक्षातच जाते. काय? लाया, कन्फर्म तुम्ही नागिनात. काय? आता काय झालं? लाया खाता म्हणजे कन्फर्म नागिनात तुम्ही. अरे लाया आणि दूध हे स्किन साठी खूप छान असतं म्हणून मी खाते. बघा, लाया आणि दूध, हा म्हणजे नागिन. हे नागपंचमीला नागिन हेच खातात. काय बोलता तुम्ही? मी वेट लॉस साठी खाते, डाएट वर आहे म्हणून लाया खाते. दिस इज गुड फॉर डाएट. अजून किती बारीक होत आहे? ह्याच्यापेक्षा बारीक म्हणजे गायबच. माझी मम्माच देते मला करून सगळं डाएट फूड. तुमची मम्मा काय करते? काय नाही हो, बाबांनी सगळं जे कमावून ठेवलंय ना त्याच्यावर मस्तपैकी वेटोळा घालून बसलेली असते. बापरे, धनावर बसले नागिन म्हणजे इच्छाधारी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.